श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. बघा, गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून खूप सारे स्वामी भक्त कोणती सेवा करायची, मी ही सेवा करणार आहे, मी ती सेवा करणार आहे, किंवा कोणी कोणी तर म्हणजे जेवढ्या शक्य होतील ना. आता 7 दिवसाचं श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण, नंतर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण, संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण, म्हणजे प्रत्येक जण आपल्या परीने जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि खरंच स्वामींची सेवा केली ना की स्वामी आपल्या भक्ताला भरभरून देतच असतात. पण अशा खूप साऱ्या बहिणी आहेत, माता आहेत की ज्यांना जास्त वेळ सेवा करणं शक्य होत नाही. म्हणजे बघा, आता कोणी जॉब करणार असतं, मग त्या लवकर घरातून निघतात, उशिराने घरात येतात, किंवा मग घरामध्ये लहान मूल असतं, त्याच्यामुळे जास्त वेळ आपल्याला पारायण करायचं म्हटलं तर आपण नित्यसेवा करू शकतो. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे 3-3 अध्याय वाचून एक माळ जप करणं आपल्याला जास्त म्हणजे हार्डली अर्धा तास आपल्याला लागत असतो, बरोबर ना. पण ज्या माता भगिनी त्यांना छोटी मुलं आहेत, त्याच्यामुळे त्या संकल्प करून गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकत नाहीत, श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करू शकत नाहीत. कारण की श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करायचं झालं 1 ते 21 अध्याय आपल्याला वाचायचे असतात त्याच्यामध्ये, आणि ते वाचायला वेळ लागतच असतो. मुलं रडतात, मग मध्येच उठावं लागतं. या सगळ्या कारणांमुळे आपण संकल्पयुक्त सेवा करू शकत नाहीत पारायणाच्या. अशा महिलांनी कोणती सेवा करावी? ज्या जॉबला जातात, ज्यांच्याकडे फारसा वेळ नाही आहे, त्या जास्त वेळ देऊ शकत नाहीत. जास्तीत जास्त 5 मिनिट ते सेवा करू शकतात किंवा अर्धा तास वेळ कसाही काढू शकतात. अशा महिलांसाठी आजचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि ही छोटीशी सेवा म्हणजे आपल्या हातून श्री स्वामी समर्थ एकदा कमेंटमध्ये नक्की लिहा. तर बघा, आता तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करू शकत नसाल किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकत नसाल. मी म्हटलं तसं ज्यांनी ज्यांनी याचं पारायण केलं आहे ना, आयुष्यात येऊन आपण म्हणजे इतर सेवा जरी आपल्याकडून घडत नसतील तरी वर्षातून एकदा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण नक्की करायला हवं. पण ठीक आहे, आता तुम्ही करू शकत नसाल तरी जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा एकदा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण नक्की करा. कारण की बघा, श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जो भक्त करतो ना, त्याला खरंच म्हणजे खूप खूप जास्त अनुभव येतात. जेवढी सेवा कठीण असते ना, त्याचं फळही तेवढंच जास्त असतं. त्यामुळे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना नियम खूप आहेत. ते थोडंसं कठीणही जातं, पण तुमची इच्छा मात्र नक्की पूर्ण होते. त्याच्यामुळे तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं जर का गुरुपौर्णिमेचं निमित्त साधून तुम्ही जर का हे ग्रंथाचं पारायण केलं ना, तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ कितीतरी पटीने मिळेल. ठीक आहे, तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकत नाही, मग तुम्ही स्वामींचं श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करण्याचा प्रयत्न करा. बघा, आता केंद्रामध्ये सेवा चालू होतात, कोणी घरी करत असतं. आणि बघा, हा एक असा ग्रंथ आहे ना की अडचण कोणती पण असू द्या, हा ग्रंथ तुम्हाला मार्ग नक्की दाखवत असतो. त्यासोबतच भरपूर जण गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून लिखित नामजपाचं देखील सेवा करत असतात, आणि हा देखील खरंच आपलं मन शांत ठेवण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी लिखित नामजपाची सेवा खूप जास्त महत्वाची मानली जाते. पण आपल्या रोजच्या कामामुळे, जबाबदाऱ्यामुळे आपल्याला जर का जास्त वेळ मिळत नसेल, आपण जास्त वेळ सेवेला देऊ शकत नसाल, तर मग ही तुम्ही सेवा करू शकता. कारण भरपूर स्वामी भक्तांना काय वाटतं की आपण गुरुपौर्णिमा जवळ आली आहे आणि माझ्याकडून माझ्या गुरुची सेवा घडावी. कोणतीही सेवा असू द्या, पण माझ्याकडून ती सेवा घडली पाहिजे. भले आपली त्याच्यासाठी कुठली इच्छा नसेल, फक्त आपल्याला एक मनाच्या शांतीसाठी, सिद्धीसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि माझ्या हातून स्वामींची सेवा घडावी, फक्त एवढीच इच्छा असते. त्यावेळी तुम्ही ही सेवा करू शकता. ही सेवा बघा, तुम्हाला सुतक असू द्या, पाळी असू द्या, विठळ असू द्या, कुठलीही अडचण असू द्या, तुम्ही घरी नसाल, गावाला जात असाल,
रस्त्यात असाल कुठेही तुम्ही ती सेवा करू शकता. आणि ती सेवा म्हणजे नामस्मरणाची सेवा. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये नामस्मरणात एवढी शक्ती आहे ना, की नामस्मरणाने आपलं मन एकाग्र होतं. आपण मन जरी विचलित होत असेल ना आणि आपण फक्त स्वामींचं नामस्मरण केलं किंवा मनामध्ये वाईट विचार येत असतील ना, तरी आपण नामस्मरण केलं ना की ती वाईट शक्ती, निगेटिव्हिटी आपल्यापासून दूर होते. आणि स्वामी नेहमी आपल्याला सांगत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून कोणती सेवा शक्य होत नसेल तर नक्की नामस्मरणाची सेवा करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. खरंच म्हणजे आपण नामस्मरण करत असतो ना स्वामी महाराजांचं, त्यावेळेस विसरून जातो, आपण सगळं काही विसरून जातो आणि त्यामध्ये मग्न होतो. फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे, एकच नियम पाळायचा आहे की नामस्मरणाची सेवा करत असताना किंवा आता गुरुपौर्णिमा जवळ आली आहे, तुमच्या घरामध्ये मांसाहार होत असेल तर गुरुपौर्णिमा होईपर्यंत आपल्या घरामध्ये मांसाहार होणार नाही, याची तुम्ही काळजी घ्या. आणि नामस्मरण नक्की करा. जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुमच्या घरामध्ये कुठली अडचण नसेल, पाळी विटाळ नसेल, तर तुम्ही देवपूजा झाल्यानंतर डोळे बंद करून फक्त 5 मिनिटे आसन घेऊन आपलं मन एकाग्र करायचं आहे आणि नामस्मरण करायचं आहे. मनामध्ये कोणते विचार येणार नाही. मुलगा येईल माझा आता घरी, माझे मिस्टर येतील, मला डब्बा द्यायचा आहे, मला हे करायचं, या गोष्टी आपल्याला आणायच्या नाहीत मनामध्ये. फक्त डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती आणि स्वामींचा चेहरा असला पाहिजे. आणि मग फक्त 5 मिनिटे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे आणि चांगला विचार करायचा आहे. बघा तुमचं मन किती प्रसन्न होईल आणि तुम्हाला स्वतःला एक खुशी होईल की माझ्याकडून छोटी का होईना पण स्वामींची सेवा झाली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.